नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ई पीक पाहणी कशी करावी याविषयीचा व्हिडिओ पाहत आहोत. तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जे काही ई पीक पाहणी हे जे ॲप आहे ते प्ले स्टोअरमधून ओपन करायचे आहे, डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने त्याचं होमपेज दिसेल. यामध्ये जर खातेदार नवीन असेल तर नवीन खातेदार निवडा यावरती क्लिक करायचे आहे. जर खातेदार जुने असतील तर यामध्ये प्रामुख्याने पीक माहिती नोंदवा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जो काही खाते क्रमांक आहे आपला तो निवडायचा आहे. तर यामध्ये आपण जो आपला खाते क्रमांक आहे तो या ठिकाणी निवडलेला आहे. त्यानंतर आपल्याला गट क्रमांक निवडायचा आहे. हंगाम, गट क्रमांक निवडल्यानंतर पुढं त्याचा जो हंगाम आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे. यामध्ये जर संपूर्ण वर्षाचं पीक असेल ऊस किंवा इतर तर त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण वर्ष हा ऑप्शन क्लिक करू शकता, किंवा खरीपासाठी असेल तर खरीप हा हंगाम सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी तुमचं जे क्षेत्र आहे ते या ठिकाणी येतं. त्यानंतर पुढं तुमचं एक पीक असेल तर निर्भळ पीक हा ऑप्शन निवडायचा. मिश्र पीक असेल तर बहुपीक हा निवडायचा, आणि पॉली हाऊस किंवा शेडनेट असेल तर त्यासाठीचा ऑप्शन निवडायचा. आपण या ठिकाणी आता निर्भळ पीक एक पीक हा ऑप्शन निवडला. त्यामध्ये निर्भळ पिकाचा प्रकार, त्यामध्ये फळबाग असेल किंवा पीक असेल तर या ऑप्शनवरती आपण क्लिक करतोय. जो आपला पिकाचा आहे त्यामध्ये झाडांची नावं निवडायची आहे आपल्याला. तर झाडांची नावं निवडत असताना यामध्ये प्रामुख्याने आता या ठिकाणी आपण कापसावरती सिलेक्ट केलं. त्यानंतर या ठिकाणी जे तुमचं क्षेत्र आहे ते क्षेत्र तुम्हाला टाकायचं आहे. तर यामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण क्षेत्र टाकलं. त्यानंतर जलसिंचनाचे जे काही साधन आहे त्यामध्ये तुम्ही कोरडवाहू, विहीर काय असेल आपल्या पद्धतीने तो ऑप्शन निवडायचा आहे. सिंचन पद्धती, आता यामध्ये प्रवाही सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि अन्य प्रकारे जर आपण फ्लोने पाणी देत असेल तर या ठिकाणी आपल्याला जो प्रवाही सिंचन हा ऑप्शन आहे तो क्लिक करायचा आहे. या ठिकाणी लागवडीचा जो दिनांक आहे तो आपल्याला प्रामुख्याने जे काही जुलैमध्ये असेल तर जुलैची डेट त्या ठिकाणी आपण टाकून द्यायची. आपण या ठिकाणी 4 जुलै हा ऑप्शन केला, ठीक आहे. त्यानंतर पुढे जा. तर बऱ्याचशा वेळेस इंटरनेटचा किंवा इतर जो काही अडथळा असतो तो यामध्ये असतो. सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे बराच वेळ लागत आहे. तर या ठिकाणी पुढे गेल्यानंतर प्रामुख्याने आपल्याला त्याचं लोकेशन येतं. त्यानंतर त्याचा फोटो काढून आपल्याला त्या ठिकाणी
अपलोड करावा लागतो आणि नंतर आपली जी पीक पाहणी आहे ती त्या ठिकाणी पूर्ण होते आणि नंतर आपण जे पीक पाहणी भरली त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तो देखील आपण आपल्या माहितीसाठी काढून ठेवू शकतो. नंतर त्याचा आपल्याला जेव्हा कधी शासकीय कामासाठी वगैरे उपयोग पडतो, अनुदान असेल किंवा इतर कामासाठी, तर त्याचा उपयोग होताना आपल्याला दिसून येतो.